वरने ती घेतले त्यांनी तिच्या हातावरती बघा राखी देखील बांधले रक्षाबंधनच्या दिवशी। हरिण आहे आणि ही बासरी आहे का रे, ही बासरी आहे आणि बासरीवरती आपली गौर बसलेली आहे। तर मित्रांनो इकडे बघा आमच्या मम्मीचं कसं काम चालू आहे। गणपती आम्ही सजवायला घेतलेला आहे आणि एकदम पद्धतशीर मम्मीने आमच्या सर्व बघा इकडे गणपती सजवलेले आहेत। तर मित्रांनो इकडे पण आपल्या काही गौरींचं आहे ना सजवण्याचं काम सुरू आहे। तुम्ही सजवण्याचं नाही तर इकडे टचअप वगैरे काढायला घेतलेत। हे या कच्च्या मूर्त्या आहेत। आता याची पहिले आपल्याला इकडे टचअप काढायचे आहेत आणि मग याला कलरिंग केलं जाईल, तर ते देखील तुम्हाला मी दाखवेल। तर आता सर्वात पहिले बघा ही जे टचअप वगैरे काढलेत, टचअप काढायचे म्हणजे याला जे खड्डे वगैरे असतात ना मूर्तीला ते असे POP खाली भरायचे आणि त्यानंतर तिला कलर मारला जातो। तर सर्वात पहिले इकडे आपण आता हे टचअप वगैरे काढायला घेतो, बघू शकता। आणि इकडे देखील एक मूर्ती आहे जी इकडे बघा इकडे देखील एक खूपच सुंदर अशी मूर्ती आहे जिच्या बाजूला आपण कृष्ण बघू शकतो। गौरीच्या मांडीवर कृष्ण बसलेला आहे। असाच आहे आमचा हा गणपतीची कार्यशाळा जिथे आम्ही अशा पद्धतीने मूर्त्या वगैरे बनवतो। आणि इकडे जर तुम्ही बाहेर बघितलं तर इकडे मस्तपैकी असा तलाव आहे, तलाव नाही आपलं शेत आहे जिथून पाणी वाहतोय। तर मित्रांनो इकडे बघा आमच्या मम्मीचं कसं काम चालू आहे। गणपती आम्ही सजवायला घेतलेला आहे आणि एकदम पद्धतशीर मम्मीने आमच्या सर्व बघा इकडे गणपती सजवलेले आहेत। आणि इकडे पहिले काय गम लावायचा ना त्याला आणि नंतर हिरे पहिले गम लावला हां आणि ते पण एकदम म्हणजे परफेक्ट आलो पाहिजे असं मुकुट सजवलेला आहे मम्मीने आमच्या। तो पण दाखवतो काम करते म्हणजे मम्मी अजूनपर्यंत। अच्छा तिला खूप आवड आहे नाही केलंय ना ते, तिला खूप आवड आहे। तर मित्रांनो इकडे बघा एक गणपती आपण झाकून ठेवलाय, एकदम भारी आहे। कालच याची आखणी केली आणि याला अजून सजवायचे। इकडे सगळं एवढं सामान लागतो तूच बोलते का मग? नको नको। इकडे पण बघा हा पण मस्त बघा एकदम सुंदर असा गणपती आहे ज्याला तुम्ही बघितलं असेल तर 6 हात आहे त्याला। हा मला वाटते ब्रह्मदेवाच्या रूपाचा गणपती आहे ज्याला असे 6 हात आहेत। हा देखील खूपच सुंदर असा दिसतोय आणि याचा देखील काम अजून बऱ्यापैकी बाकी आहे। आता सध्या याला टचअप वगैरे काढून झालेले आहेत, आता लवकरच याला कलरिंग केलं जाईल। तर आता तिकडे आपल्या गौरीला हे करायला घेतले ते देखील तुम्हाला दाखवतो। तर इकडे गौरीच्या मूर्तीला आता काय हवा मारायचे का, तर हवा मारून तिला क्लीन करून घेतले कारण का टचअप काढल्यानंतर ती क्लीन करावी लागते। आणि आता जॉईंट बघा तुम्हाला जॉईंट दाखवतो, जॉईंट कशा पद्धतीने केला जातो। हां जॉईंट नाही करणार हे बघा दाखव ना। तर बघा गौरीच्या हाताचे अशी बोटं पूर्ण डॅमेज झालेली आणि आता ही बोटं पहिले बनवली जातील त्यानंतर मग हा जॉईंट केला जाईल हात। तर तुम्हाला दाखवतो टोटल प्रोसेस कशा पद्धतीने हे काम केलं जातं, खूपच मेहनतीचं काम असतं। तर आमच्या या गणपतीच्या कार्यशाळेचं नाव आहे साई कला केंद्र, मुरबाडमध्ये आहे। मुरबाडमध्ये जर तुम्ही आलात तर भेटून जाईल। आणि आत्ताच आम्ही सुरू केलं आहे, 5 वर्ष झाले आम्हाला, पण आमच्याकडे असे कारागीर आहेत घरामध्येच त्यामुळं आणि आमचा पूर्वीपासून आहे। पण आता आम्ही जो इकडे आम्ही नवीन हा जो आहे कारखाना तो नवीन आत्ता ओपन केला आहे 5 वर्षापूर्वी। तसे आम्ही पूर्वीपासून गणपतीची कामं करतो, आमचे आजोबांपासून आमचे गणपतीचे काम करतात। आता बघा इकडे बोर्ड बनवलेला आहे, गौरीचा बोर्ड बघा पूर्ण डॅमेज बोर्ड होता, तो कशा पद्धतीने बनवला। खूपच क्रिएटिव्ह काम असतं मित्रांनो यो। आणि गौरीची मूर्ती पण बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे, एकदम मस्त। आणि आत्ता नवीन मॉडेल आहे हा। इकडे हरिण आहे आणि ही बासरी आहे का रे,
ही बासरी आहे आणि बासरीवरती आपली गौर बसलेली आहे. सोबतच इकडे मागे मोराचा पिसारा आहे आणि या अशा पद्धतीने मूर्ती आहे. मूर्तीचा चेहरा देखील तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर दिसतो एकदम. आणि इकडे बघा आपला बोट देखील इकडे रेडी झालेला आहे. बोट ते लगेच बनवलं. टाईम जाईल ना. तर बघा अशा पद्धतीने काम केलं जातं. ओके तर बघा आपला चुकीचा बोट का रे. चुकीचा हात जोडला ना ती बोट बनवून ठेवलं. अरे हां. तो आहे ना. तर या साईडचा हात जो आहे तो हा आहे आणि तो दुसऱ्या गौरीचा हात आहे. मला वाटलं या गौरीचा आहे काय. बनवला बघ. हां बघा अशा पद्धतीने बनवला जातो बघा. सेम टू सेम पूर्ण बोट हा गौरीचा बोट आहे. तो पूर्ण डॅमेज झाला होता पण प्रॉपर त्याने बनवलेला आहे. तर अशी ही कारागिरी असते मित्रांनो. हे काम कोणालाही जमत नाही. खूपच मेहनत आणि जागरण हां जागरण जागरण तर करावंच लागतो कारण का आता गौरी गणपती मला वाटते थोडेच दिवस बाकी राहिलेत. त्यामुळे 4 बोट बनवायचे. हां 4 बोट बनवायचे. 4 बोटं बनवायचे काय. सगळे झालेत का काय गणपती. काय झालेत का त्यांनी शाईने लावलेली. आहेत ना असं सगळ्यात झाले. दोन काय ना जरा आराम करते ना. आलेले काय 2च मोठे वक्त राहिले. कुठले तर बघा 5ही बोटं रेडी झालेली आहेत. वाळल्यानंतर फिनिशिंग केली. ते पूर्ण डॅमेज होती. आता हा हात जॉईन केला जाईल. ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने जॉईन केला जातो. तर बघा इथे आपण वाटीत पाणी घेतलंय थोडा आणि हाताला थोडासा पाणी. ग्रीप भेटते. हां ग्रीप भेटते. ग्रीप भेटते ना. यायचा थोडा होगा. क्या फोटोग्राफर बनेगा रे. अंगठा मध्ये मध्ये येतो होई. तर मित्रांनो हात बघा एकदम प्रॉपर असा जॉईंट केलेला आहे आपण. त्यानंतर बाजूने जिथे असा डॅमेज वाटेल किंवा खड्डा वाटेल ना तिथे पुन्हा ब्रश खाली अशी POP भरली जाते. तर अशा पद्धतीने गौरीचे जे टचअप आहेत ते प्रॉपर असे काढले जातात. आता इथे पण जर तुम्ही बघितलं ना साडीला पण ना इथे जरा असं डॅमेज झालं आहे ते पण आता प्रॉपर असं काढलं जाईल. आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस काय असते. फक्त भरायचे बारीक काढायचे. मग परत घासायचा व्हाईट मारायचा. व्हाईट मारायचं ना. व्हाईट मारून झालं परत घासायचा. बॉडी कलर मारायचा. कलर भरायचा. शेडिंग करायचं. असं आहे काय. म्हणजे अजून भरपूर काम बाकी आहे या गौरीवरती. आत्ताशी साधा काम चालू आहे. आत्ताशी फक्त टचअप आणि फिनिशिंगचं काम चालू आहे.
तर मित्रांनो असेच गणपती बाहेर देखील आहेत, ते देखील तुम्हाला मी दाखवतो. अजून भरपूर काम बाकी आहे, गणपती जवळ आलेत आणि आपलं काम अजून भरपूर बाकी आहे. तर ते देखील तुम्हाला मूर्त्या मी बाहेर ठेवल्यात, त्या मूर्त्या आता तुम्हाला दाखवतो. तर बघा इकडे पण काही मूर्त्या आहेत, तर ज्या अजून काम बाकी आहे, यांचं भरपूर काम बाकी आहे आणि या देखील आपल्याला द्यायचे आहेत. इकडे पण आहेत. हा बघा, हा गणपती किती मस्त आहे, मूर्ती बघा किती सुंदर आहे एकदम. सध्या ही ओली आहे त्यामुळे इथे जरा ठेवले, सुकेल आणि सुकल्यानंतर हिची पण सेम तशीच प्रोसेस होईल. हिला टचअप वगैरे काढली जाईल आणि ही ज्या कस्टम आता यांचं देखील काम भरपूर प्रमाणात बाकी आहे. बाकी म्हणजे अजून काहीच काम झालेलं नाही आहे, आता हे उद्या करायला घेतील. इकडे मूर्ती आहेत, अशाच वरती आहेत. इकडे मातीची मूर्ती आहे, इकडे गौरीच्या आहेत सर्व मूर्त्या.